नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत विज्ञान इयत्ता 9वी, त्याच्यामधील 10वा लेसन, ज्याचं नाव आहे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यापूर्वी एक सेशन पाहिला. त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आपण पाहिल्या, जसं की कॉम्प्युटरचं आजचं जनरेशन जे आहे ते 5th जनरेशन आहे. पहिलं जनरेशन साधारण 1946 साली सुरू झालं आणि त्याच्यामध्ये वॉल्व्सचा वापर केला. आता वॉल्व्स वापरले जायचे आणि त्याच्यामुळे प्रचंड उष्णता निर्माण व्हायची, कारण वीज सुद्धा जास्त लागायची आणि म्हणून तो संगणक बंद पडायचा. हळूहळू बदल होत गेले आणि आज आपण पाहतो की संगणक म्हणजे लॅपटॉपच्या स्वरूपात किंवा छोटे नोटपॅड सुद्धा आपण संगणकाच्या स्वरूपात वापरतो. मोबाईलमध्ये सुद्धा आपण संगणकाच्या गोष्टी बऱ्याचशा करत असतो. म्हणजे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा पसारा हा असा अफाट झालेला आहे आणि त्याच्याविषयी आपल्याला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. कारण येणारी जी पिढी आहे किंवा येणारं जे कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला कॉम्प्युटरचं नॉलेज असणं खूप गरजेचं असणार आहे. म्हणजे आपण जे क्षेत्र निवडलेलं आहे त्याच्यामध्ये कॉम्प्युटरविषयी सुद्धा माहिती असणं आपल्याला अगदी महत्त्वाचे ठरणार आहे. आणि म्हणूनच जसं की आपल्या इयत्तांमध्ये 8वी 9वी 10वी मध्ये ICT आणि त्याचप्रमाणे 11वी 12वी सायन्समध्ये तुम्ही गेलात किंवा कॉमर्सला तुम्ही गेलात तर तुम्हाला IT हा विषय असतो, जेणेकरून पुढल्या 12th नंतर तुम्ही समजा सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याची बेसिक नॉलेज असावं. आता बेसिक नॉलेजचा विषय निघालाय म्हणून मी तुम्हाला सांगतो की इथे बघा, माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये आपण कशा प्रकारे पेमेंट ट्रान्सफर किंवा बिल पे करण्याची गोष्ट आहे, किंवा आपल्याला आपल्या मित्राला पैसे द्यायचे असतील तर आपण कशा प्रकारे पेटीएम किंवा बऱ्याचशा असे ऍप्स निघालेले आहेत त्या ऍप मार्फत वेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत असतो. तर ह्या सेशन मध्ये सुद्धा आपण बघणार आहोत की कशा प्रकारे इनपुट मेमरी म्हणजे काय किंवा आउटपुट मेमरी म्हणजे काय, हे वर्ड रिलेटेड आहेत लॅपटॉप किंवा संगणकाशी. तर पाहूया माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा, ज्याचे सेशन 2. इथे बघा, संगणकाचा आजच्या तंत्रज्ञान युगातील सर्व क्षेत्रीय प्रवेश ही बाब ही संगणकाच्या वाढत्या वेगामुळे शक्य झाली आहे. आपल्या सभोवताली असलेल्या कोणकोणत्या क्षेत्रात संगणकाचा वापर केला जातो आणि संगणकाचे कार्य कसे चालते हे पण आपल्याला बघायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या अवतीभोवती आपण सर्वकडे संगणकाशिवाय आपलं जे जीवन आहे ते अधुरं आहे असं आपण बोलू शकतो. आपलं जीवनच अधुरं आहे असं आपण बोलू शकतो. याचं कारण आपण सर्व क्षेत्रात संगणकाने शिरकाव केलेला बघत आहोत. कारण ऑनलाईनचा जमाना असल्यामुळे आपण ज्या गोष्टी काही असतील, आपला परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल किंवा आपल्याला नोकरीच्या ठिकाणी एखादी गोष्ट करायची असेल तर या सर्व गोष्टी आपण ऑनलाईन करू शकतो. अमेरिकेमध्ये बसलेले एखादे निष्णात डॉक्टर भारतामध्ये सुद्धा सर्जरी करू शकतात वेब कॅमेराच्या मार्फत. म्हणजे हे सगळं शक्य होतं संगणकाच्या किंवा तंत्रज्ञान युगातील आविष्कारामुळे. लक्षात घ्या, अशा प्रकारे सर्व क्षेत्रामध्ये संगणकाने प्रवेश केलेला आहे. त्याचा वापर सुद्धा आता वेगाने होत आहे. आपण ऑनलाईन प्रणालीच्या साहाय्याने विविध प्रकारचे आरक्षण, म्हणजे रेल्वेचं आरक्षण असो, विमान आरक्षण असो किंवा ST बसेस यांचं आरक्षण सुद्धा आपण यामार्फत करतोय. म्हणजेच संगणक हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत, त्याप्रमाणे संगणक हे सुद्धा आता एक मूलभूत गरज म्हणून नावारूपाला येणार आहे. आता संगणकाचं कार्य कसं चालतं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, संगणकावर आपण वेगवेगळ्या लँग्वेजेस मार्फत वेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स तयार करत असतो. आणि त्या म्हणजे आपण करत असतो, म्हणजेच कोणतं सॉफ्टवेअर डेव्हलपर ते प्रोग्राम तयार करत असतात आणि आपण त्यांचा वापर करत असतो. म्हणजेच आपण गुगल सर्च इंजिनच्या मार्फत जर आपण एखादी गोष्ट टाईप केली तर क्षणार्धात त्याचे बरेचसे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात त्या शब्दाशी रिलेटेड. म्हणजे याचा अर्थ हे कशामुळे शक्य झालं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर डेटा हा स्टोअर करून ठेवावा लागतो. फेसबुकच्या मार्फत आपल्याला माहिती आहे, आपण हे सोशल मीडियम आहे ज्याच्या मार्फत आपण वेगळ्या प्रकारच्या न्यूज किंवा जगामध्ये वेगळ्या ठिकाणी काय चाललेलं आहे त्याचा आढावा आपण एका ठिकाणी बसून घेऊ शकतो. म्हणजेच ग्लोबलायझेशनमुळं, अशा प्रकारे इंटरनेटच्या उत्क्रांतीमुळं हे जग जवळ आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये संगणकाचा जो वापर आहे तो सर्वात महत्वाचा आहे. इथे पहा, संगणकाचे काही पार्ट दाखवलेले आहेत. इनपुट युनिट म्हणजे कॉम्प्युटरला सर्व प्रकारची माहिती या युनिटद्वारे पुरवली जाते. साधारण यासाठी कीबोर्डचा वापर केला जातो किंवा माऊस आपण वापरत असतो. जनरली कीबोर्डचा वापर इथे करून आपण कोणत्याही गोष्टी टाईप करत असतो. याला इनपुट युनिट असं म्हणतात. प्रोसेसर हा CPU मध्ये असतो, म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्येच हा प्रोसेसर असतो आणि आपण दिलेल्या माहितीवर
आपण जो डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करत असतो त्याच्यावर सीपीयू मार्फत प्रोसेसिंग केली जाते. आता प्रोसेसिंग युनिट मध्ये काय काय मेमरी युनिट आहे. आपण स्टोअर केलेला सेव्ह केलेला डेटा जो आहे तो आपल्याला कधीही कम्प्युटर ओपन केल्यानंतर मिळू शकतो. कंट्रोल युनिट आहे. एएलयू अरिथमेटिक लॉजिकल युनिट हे सुद्धा म्हणजे कॅल्क्युलेशन्स जे आहेत ते करण्यासाठी आपण एएलयूचा वापर करत असतो. आता आउटपुट युनिट म्हणजे काय बघा, वर प्रिंटर दिसतोय. आपण एखादी गोष्ट तयार केली, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं किंवा वर्ड मध्ये किंवा एक्सेल मध्ये एखादी शीट तयार केली आणि त्याला प्रिंट हा जर कमांड दिला तर आपल्याला प्रिंटरच्या मार्फत ते आपल्याला प्रिंटिंग सुद्धा करून मिळतं. पूर्वीच्या काळामध्ये प्रिंटिंग करायचं असेल तर टाईप करावं लागायचं, त्याच्यानंतर त्याच्यावर प्रोसेस केली जायची. परंतु कम्प्युटरच्या वापरामुळे हे आपल्या घरातून सुद्धा शक्य झालेलं आहे. आउटपुट युनिट मध्ये बघा, तयार झालेले उत्तर नंतर आउटपुट युनिटकडे पाठवले जाते. म्हणजे आपण जर समजा याहू किंवा गुगल ची सर्च इंजिन्स जे आहेत ते आपण जी स्क्रीन बघतो तो आउटपुट झाला. म्हणजे आपल्याला स्क्रीनवर मोबाईलच्या किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर आपल्याला दिसत असतं किंवा फेसबुक आपल्याला जे बाहेरून दिसत असतं म्हणजे स्क्रीनवर दिसत असतं त्याला आउटपुट असं म्हणतात. आणि ते आउटपुट युनिट मार्फत तुम्हाला दिसत असतं. साधारणतः आउटपुट युनिट म्हणून स्क्रीन तसेच प्रिंटरचा वापर केला जातो. इथे बघा संगणकाचे महत्वाचे घटक, याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मेमरी. मेमरी म्हणजे इनपुट युनिट कडून आलेली माहिती व तयार झालेले उत्तर साठवण्याची जागा. कॉम्प्युटरमध्ये दोन प्रकारची मेमरी असते. कॉम्प्युटरची स्वतःची मेमरी म्हणजे इंटरनल मेमरी आणि बाहेरून पुरवलेली मेमरी म्हणजे एक्सटर्नल मेमरी. जसं आपण मोबाईलला बघतो की इनबिल्ट मेमरी एवढी आहे आणि बाहेरून एक्सटर्नल मेमरी आपण त्याच्यात एवढ्या जीबीचं मेमरी कार्ड टाकू शकतो. म्हणजे मेमरी म्हणजेच काय तर इनपुट युनिट कडून आलेली माहिती. म्हणजे आपण कीबोर्डच्या मार्फत जे काही इनपुट केलं ते सेव्ह केल्यानंतर ते मेमरीमध्ये जातं. म्हणजे अशा प्रकारची मेमरी आपल्या संगणकामध्ये असते. आपण कधीही कम्प्युटर ओपन केला तर आपण त्या फाईलवर क्लिक केल्यानंतर आपण जे टाईप केलेल्या 10 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी टाईप केलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला आता पाहायला मिळतात. ते पहा दोन प्रकारच्या मेमरी सांगितलेल्या आहेत. कम्प्युटरची इंटरनल मेमरी जी आहे ती दोन प्रकारची आहे, रॅम आणि रोम. तर रॅम म्हणजेच काय तर रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आता ही मेमरी म्हणजे काय तर ही मेमरी इलेक्ट्रॉनिक पार्ट पासून तयार केली जाते. कोणताही इलेक्ट्रॉनिक पार्ट त्याला इलेक्ट्रॉनिक सप्लाय असेपर्यंतच काम करू शकतो. म्हणजे जोपर्यंत लाईट चालू आहे तोपर्यंत ही जी रॅम आहे ती काम करू शकते. आता रोम म्हणजे याच्यामध्ये फक्त रीड ओनली मेमरी. या मेमरी मधील माहिती आपण फक्त वाचू शकतो. मूळ माहितीत आपण कोणताही बदल करू शकत नाही. त्याला रोम असं म्हणतात. हे जे दोन्ही रॅम आणि रोम आहेत या मेमरीज आपल्याला सीपीयू मध्ये दिसतात. कारण सीपीयू हा कम्प्युटरचा ब्रेन आहे असं म्हटलं जातं. इथे बघा ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कम्प्युटर व त्यावर काम करणारी व्यक्ती या दोघांमध्ये सुसंवाद साधण्याचे काम या प्रोग्राम्स द्वारे केले जाते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स आहेत. यालाच आपण म्हणूया डॉस म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय आपण कम्प्युटरचा वापर करू शकत नाही. म्हणजे जोपर्यंत प्रोग्राम क्रिएट केला जात नाही, सॉफ्टवेअर डेव्हलप करणं म्हणजे काय करणं तर प्रोग्राम क्रिएट करायचा आहे. जोपर्यंत अशा प्रकारचा प्रोग्राम क्रिएट केला जात नाही तोपर्यंत आपण कम्प्युटरवर काही करू शकत नाही. आता प्रोग्राम म्हणजे काय तर प्रोग्राम म्हणजे कम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांडचा समूह होय. म्हणजे लक्षात घ्या विविध प्रकारच्या भाषा आहेत. जसं की आपण C++ म्हणतो, कोबोल अशा प्रकारच्या ज्या लँग्वेजेस आहेत त्या मार्फत आपण कम्प्युटरवर .NET अशा प्रकारच्या ज्या भाषा आहेत त्याच्यावरून आपण कम्प्युटरवर प्रोग्राम तयार करतो. आणि प्रोग्राम जो असतो तो स्क्रीनच्या मागे असतो आणि स्क्रीनवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी दिसत असतात. आता बघा डेटा व इन्फॉर्मेशन म्हणजे डाटा व इन्फॉर्मेशन म्हणजे काय. डाटा म्हणजे कच्च्या रूपातील माहिती होय. म्हणजे आपण जी माहिती कम्प्युटरला स्टोअर करतो त्याला डाटा असं म्हटलं जातं. आणि ती जी माहिती ती कच्च्या रूपातील आहे. नंतर त्याच्यावर प्रोसेसिंग केली जाते प्रोग्राम मार्फत आणि त्याच्यानंतर तयार झालेली गोष्ट जी आपल्याला दिसते. जसं आपण वेबसाईट डिझायनिंग मध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेसचा वापर केला जातो आणि त्याच्यातून आपल्याला अगदी सुंदर अशी वेबसाईट चित्ररूपात स्क्रीनवर दिसत असते. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या सेशन मध्ये कम्प्युटरच्या निरनिराळ्या भागांविषयी बघितलं. म्हणजे इनपुट मेमरी म्हणजे काय किंवा आउटपुट मेमरी म्हणजे काय याच्याविषयी आपण स्टडी केली. त्याच्यानंतर रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी किंवा रीड ओनली मेमरी रोम ही कशा पद्धतीने कार्य करत असते याचं बेसिक नॉलेज आपण या मार्फत घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आजकाल कम्प्युटरचं युग आहे, संगणक युग आहे आणि या संगणक युगात प्रत्येकाच्या आयुष्याशी कम्प्युटर रिलेटेड आहे. म्हणजे आपण बँकांमध्ये गेलो किंवा आपण एज्युकेशन जरी घेत असलो तरी एज्युकेशन मध्येच आपल्याला कशा प्रकारे वर्ड ऍप्लिकेशन वापरायचं आहे किंवा एक्सेलचं ऍप्लिकेशन वापरायचं आहे किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कशा प्रकारे करायचं आहे. आपल्या काही नोट्स आपण या कम्प्युटरच्या मार्फत काढू शकतो. आता आज विद्यालयामार्फत जे ऍप आहे ते ऍप सुद्धा आपण कम्प्युटर किंवा मोबाईलद्वारे बघू शकता. म्हणजे अशा प्रकारच्या माहितीचं देवाणघेवाण इथं केलं गेलेलं आहे.
तर अशा प्रकारे आपण कम्प्युटरचा वापर आजकाल आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढील जनरेशन जे आहे ते पूर्णपणे कम्प्युटरवर आधारित आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण जग खूप जवळ आलेलं आहे आणि माहितीची देवाणघेवाण सुद्धा फास्ट चालू आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज म्हणजेच AAS विद्यालय म्हणजेच एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन एज्युकेशनल ऍप आहे की ज्यामार्फत 6वी ते 10वी पर्यंतच्या विविध विषयांचा, जसा की सायन्स आहे, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिंदी, मराठी किंवा कम्प्युटर या विषयांचा अभ्यास आपण घर बसल्या करू शकता. आपल्याला आमच्या तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन सुद्धा मिळत असतं आणि आपल्या काही क्वेरीज असतील त्या क्वेरीज सुद्धा आम्ही ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. आपले प्रश्न जे असतील त्यांचा आन्सर आम्ही ह्या ऍप मार्फत आपल्याला देत असतो. अमर्यादाच्या टेस्टचा अनुभव सुद्धा आपल्याला ह्या ऍप मार्फत मिळत असतो. म्हणजेच आपलं आकलन कशा प्रकारे होईल, कारण आजकालची जी शिक्षण पद्धती आहे ती पूर्णपणे अंडरस्टँडिंगवर आधारित आहे, म्हणजे आपल्याला किती समजलं याच्यावर आधारित आहे आणि त्याच्यामुळे AAS विद्यालय हे जे ऍप आहे हे आपल्याला परिपूर्ण अशा शैक्षणिक क्षेत्राविषयी नॉलेज देत असतं. त्यामुळे आपण हे ऍप रजिस्टर करा, किंबहुना आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या, जेणेकरून ते सुद्धा हे ऍप रजिस्टर करतील आणि त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.